नमस्कार, दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त अशी स्वीट डिश, तीच म्हणजे घेवर. मस्त लाजवाब आणि कुरकुरीत अशी ही घेवर आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप अशी कुरकुरीत आपली इथे घेवर झालेला आहे बघा. श्रावण म्हटला की घेवर हा बनलाच जातो. तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखा घेवर आज आपण इथे बनवलेला आहे. एकदम जबरदस्त आणि खायलाही एकदम भन्नाट टेस्टी असा लागतो आणि मेहनतही तेवढीच घ्यावी लागते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेला आहे एक बाउल. त्यामध्ये घ्यायचा आहे 1 चमचा तूप आणि त्यामध्ये घालायचे आहे काही बर्फाचे खडे आणि छानपैकी असं त्यामध्ये बर्फ हा घुसळून घ्यायचा आहे. खूप मेहनत घ्यायची आहे बघा हे बर्फ घुसळताना. पूर्ण त्याचा कलर हा चेंज झाला पाहिजे. पूर्ण बटरसारखा तुम्ही बघू शकता. पूर्ण त्याला व्हाईट कलर आलेला आहे. खूप गरजेचं आहे बघा ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवणं. नाहीतर आपला घेवर हा पूर्ण छान बनला जात नाही. तुम्ही बघू शकता एकदम बटरवाणी हे इथं आपलं झालेलं आहे. एकदम मऊसर आणि असं एकदम हलकं फुलकं झालेलं आहे. आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 कप मैदा, एक छोटा कप म्हणजे 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ आणि छान असं हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा. याला हे पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण असं हाताने व्यवस्थित तुपामध्ये ते मिक्स झालं पाहिजे ना असं चांगलं व्यवस्थित बघा. हे बघा तुम्ही पूर्ण कलरही त्याचा चेंज झालेला आहे. आणि आता त्यामध्ये घालायचं आहे पाणी. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कुठलेही गाठी राहता कामा नाही. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 कप किंवा 1 छोटी वाटी दूधही ॲड करू शकता बघा. थंड दूध ॲड करायचं आहे. आता आपण सर्व मिश्रण हे व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये अशा प्रकारे ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आणि काही जर त्यामध्ये गाठी राहिल्या तर त्या व्यवस्थित हाताने पुन्हा एकदा घुसळून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपलं हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे बघा. आता आपण इथे पाक करून घेणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी साखर आणि 1 कप पाणी. सेम मेजरमेंट आहे बघा. तुम्हाला जर पाकाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही थोडंसं आणखी साखर आणि प्रमाण पाण्याचं वाढवू शकता. छान असा 1 तारी आपला इथे पाक तयार झालेला आहे. जास्त घट्ट पाक बनवायचा नाही. पाक थंड व्हायला ठेवला की आता आपण इथे रबडी बनवून घेणार आहोत. रबडी ही छान आपली इथे उकळ आलेली आहे बघा. छान असं दूध आटत गेलेलं आहे. दुधाचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे बघा. मस्त दूध आटलेलं आहे आणि आपली इथे रबडी ही छानपैकी तयार होण्यासाठी ठेवलेली आहे आपण. आता आपण इकडे घेवर करून घेणार आहोत बघा. आपलं तेल जे आहे ते पूर्णपणे छान असं एकदम धूर निघायपर्यंत उकळलेलं पाहिजे बघा. तेव्हा ते छान बनला जातो घेवर. पूर्ण असं कडक तापलेलं पाहिजे. तुम्ही बघू शकता त्याच्या आतमधला घेवरचा कलर लगेच चेंज होत आलेला आहे. आणि मस्त जबरदस्त असा आपल्या इथे घेवर तयार आहे. तुम्ही बघू शकता एकदम भारी दिसत आहे. त्याच्या साईड ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे छान असा लाल कलर आलेला आहे बघा. आणि थोडंसं तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने म्हणा किंवा कशाच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे जबरदस्त असा आपला घेवर तयार आहे. अशाच प्रकारे आपण इथे सर्व घेवर बनवून घ्यायचे आहेत बघा. हा आपण एका जाळीवर ठेवणार आहोत. दुसराही घेवर आपण इथे तयार करून घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने एकदम थोडं थोडं सोडायचं आहे बघा. जास्त सोडायचं नाही. धार ही थोडी थोडीच असली पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता इथे मी सगळे घेवर हे तयार करून घेतलेले आहेत. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम क्रिस्पी असं झालेलं आहे बघा. आता आपण एक घेवर इथे तयार करून घेणार आहोत. त्यावरती घालायचा आहे पाक. आपण जो पाक बनवला तो घालून घ्यायचा आहे बघा. मस्त एकदम जाळीदार आणि एकदम क्रिस्पी असा बनला जातो. तुम्ही कलरही बघू शकता. जबरदस्त कलर आलेला आहे आणि खूप असा टेस्टी लागतो. खायला बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा. अगदी जो आपण हॉटेलमधून विकत घेतो सेम तसाच घेवर आपल्या इथे बनलेले आहेत बघा. अशा प्रकारे सर्व साईडने आपल्याला
रबडी लावून घ्यायची आहे. आपण येथे चांदी वर्क लावणार आहोत डेकोरेशनसाठी. छान येथे मी गुलाबाच्या पाकळ्या, पिस्ता ठेवलेला आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे जे साहित्य असेल त्याने तुम्ही डेकोरेशन करू शकता. मस्त. आता मी येथे ठेवणार आहे बदाम, ते सर्व टाकलेलं आहे बघा. मी आता इथे केशर ठेवणार आहे आणि अशाच प्रकारे आपली मस्त घेवर रेसिपी तयार आहे. पूर्ण बघा व्हिडिओ. एन्जॉय.